50% माणसं निरक्षर असेल. म्हणजे 3000 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्हाला हे 100% पण काढता आलेलं नाही. गाठू दिलेलं नाहीये. जाणीवपूर्वक पूर्वीच्या काळामध्ये शिकलेल्या माणसाने बिन शिकलेल्या माणसाला अंधारात ठेवलेलं होतं. आज पण तेच चालू आहे. आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं आपला गैरसमज निर्माण केला जातो. आज बघा की मुलांना शाळेत पाठवण्याच्या बाबतीमध्ये आपण जरा जास्त विचार करायला लागलो, त्याची चर्चा करायला लागलो की काही माणसं असं म्हणतात अरे जास्त खूप फायदा काय, नोकरी कुठे लागलेली आहे. असं म्हणणारा जो माणूस असतो त्याची मुलं मात्र नोकरी करत असतात, त्याची मुलं मात्र कुठेतरी चांगल्या पदावर असतात आणि तोच म्हणत असतो की शिकून कुठे नोकरी लागलेली आहे. खरं म्हणजे माणसाला खरंच वाटतं की हे असंच आहे, परंतु ते तसं नाही आहे. मी अनेक गावातून असं पाहिलेलं आहे की लहानपणी माझ्या लहानपणी ज्या घरामध्ये एकही माणूस शिकलेला नव्हता, जे घर निरक्षर होतं, सॉफ्टवेअर डिरेक्टर होतं, त्या घरातले 2 माणसं 3 माणसं शिकले आणि त्या घराचा उद्धार झालेला आहे. उद्धार झाल्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या. कुठलाही देश असो, कुठलाही प्रांत असो, कुठलाही गाव असो किंवा कुठलाही कुटुंब असो, त्या कुटुंबातली शिकलेल्या माणसाची संख्या जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत त्या कुटुंबाचं दारिद्र्य जात नाही. तुम्ही गावाचा विचार करा किंवा न करा, किंवा आपल्या कुटुंबाचा विचार करा. आपल्या कुटुंबाचा दारिद्र्य जायचं असेल, आपलं मूळ जसं आता सांगितलं की दारिद्र्यात